झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। ही आहे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळा। गेल्या 10 दिवसांपासून या शाळेत एकही विद्यार्थी नाही। म्हणजे इमारत आहे पण निर्मनुष्य, शाळा आहे पण विद्यार्थी नाही, शिक्षक आहेत पण सगळेच बेंच रिकामे। कोणतीही शासकीय सुट्टी नसताना इथले विद्यार्थी कुठे गायब झालेत याचं कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल। शाळेच्या या अवस्थेबाबत आमचे शहादा येथील प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार यांनी घेतलेला झेप मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण। समुद्र सपाटीपासून उंचावर असलेल्या आणि निसर्ग सौंदर्याची उधळण असलेल्या याच भागाची निवड सरकारने राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय निवासी शाळेसाठी केली। मोठा गाजावाजा करीत करोडो रुपये खर्च करून 2017 मध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळा सुरू झाली। भव्य इमारती, वसतिगृह, क्रीडांगण आणि अन्य सुविधांनी सुसज्ज असा हा भव्य दिव्य परिसर नजरेत भरावा असाच आहे। सद्यस्थितीत किमान 1650 एवढी येथील विद्यार्थी क्षमता आहे, पण आज इथे एकही विद्यार्थी नाही। वर्ग खोल्यांना टाळे ठोकलेत, निवासी खोल्या ओस पडल्यात, शिक्षक दालनातही शिक्षकांचा पत्ता नाही। गेल्या 10 दिवसांपासून अशीच अवस्था आहे। विशेष म्हणजे शासनाने कोणतीही सुट्टी जाहीर केलेली नसताना मग विद्यार्थी गेले कुठे हा प्रश्न उपस्थित होतो। शिक्षकांना रिकाम्या बाकांसमोर बसण्याची वेळ का आली याचे उत्तर जाणून घेतले असता मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी सांगितलेले कारण हेही गमतीशीरच आहे। त्यांच्या मते तोरणमाळ येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते। हे इथल्या रहिवाशांचं श्रद्धास्थान आहे आणि म्हणून पालक जबरदस्तीने विद्यार्थ्यांना घेऊन गेलेत। मुख्याध्यापकांनी सांगितलेले कारण खरे मानावे की एकूणच प्रकरण सारवासारवीचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न समजावा। तोरणमाळ हे गोरक्षनाथ भगवानचं मोठं तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त गुजरात, MP आणि महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात भाविक असतात आणि इथले जे समाज आहे या समाजांचं दैवत आहे। तर बरेच पालक आम्हाच्यावर प्रेशर टाकून महाशिवरात्रीला विद्यार्थी घरी घेऊन गेले। त्याच्यानंतर त्यांचे देवमोगऱ्याला दर्शनासाठी मानता फेडण्यासाठी जातात। आम्ही विद्यार्थ्यांना न तोडत होतो, पण त्यांनी आमच्यावर अपशब्द वापरून दबाव टाकून आमच्यातून विद्यार्थी घेऊन गेले। एका यात्रेसाठी संपूर्ण शाळेतील विद्यार्थी निघून जातात। पालक जबरदस्तीने म्हणा की शिक्षकांच्या म्हणण्यानुसार अपशब्द वापरून विद्यार्थी घेऊन जातात। काहीही असो, पण प्रकरण गंभीरच आहे। एकीकडे शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी करोडो रुपये खर्च होत असताना तोरणमाळमधील शाळेत चाललेल्या या शिक्षणाच्या खेळखंडोब्यास जबाबदार कोण? जी अवस्था आंतरराष्ट्रीय निवासी शाळेची आहे त्याहून वेगळी आश्रमशाळेची नाही। सारे एकाच माळेचे मणी। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली आणि मग इथे विद्यार्थीच नसल्याचे भांडे फुटले। विद्यार्थ्यांपाठोपाठ काही शिक्षकांनीही धूम ठोकल्याचे आढळून आले आणि मग प्रकरण अंगाशी येतंय हे बघून आता धावपळ सुरू झाली। शिक्षकांना बोलावून मीटिंगा सुरू झाल्यात आणि मग विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक पाड्या आणि वाड्यांवर फिरू लागलेत। लवकरात लवकर विद्यार्थ्यांना आणून शाळा पूर्ववत सुरू केले जाईल असे आंतरराष्ट्रीय निवासी शाळेतील शिक्षक रतिलाल सामुद्रे यांचे म्हणणे आहे। साधारण 8 तारखेपासून यात्रेपासून विद्यार्थ्यांना पालक घेऊन गेलेले आहेत आणि आता आमचं नुकतंच पाडाभेटीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आतासुद्धा 50% जे शिक्षक आहेत त्या पाड्यांवर विद्यार्थी घेण्यासाठी गेलेले आहेत। आज दुपारपर्यंत या ठिकाणी जे गेलेले शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांना घेऊन येणार आहेत आणि काही शिक्षक उद्याला जाणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकोवा परिसरातील 20 शाळांचे समायोजन करून ही शाळा सुरू करण्यात आली आहे। अर्थातच या ठिकाणची आदिवासी संस्कृती, त्यांच्या लोककला, त्यांचे सण उत्सव हे इतरांहून वेगळे आहेत। तोरणमाळमधील देवस्थान आणि यात्रा हे त्यांचे श्रद्धास्थान असलं तरी हा धार्मिक मुद्दा विज्ञान युगातील शिक्षणात बाधा कसा ठरू शकतो? यात्रेमुळे शाळाच विद्यार्थ्यांअभावी ओस कशी पडू शकते? पालक ऐकत नसतील, अपशब्द वापरून जबरदस्तीने विद्यार्थ्यांना घेऊन जात असतील तर तिथल्या शिक्षकांची जबाबदारी काय? या बाबतीत त्यांनी वरिष्ठांना कळवले काय? पालकांच्या प्रबोधनासाठी कोणते प्रयत्न केलेत? हे सगळेच प्रश्न आज तरी निरुत्तर आहेत आणि म्हणूनच नंदुरबारच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सतीश चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय निवासी शाळेच्या 58 कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत। विद्यार्थ्यांना सुट्टीसाठी घरी पाठवलं,
परंतु कोणत्याही प्रकारचं जिल्हा कार्यालयाची पूर्वपरवानगी न घेता किंवा जिल्हा कार्यालयाशी चर्चा न करता परस्पर अशा प्रकारचा निर्णय शालेय प्रशासनाने घेतला। याची गंभीर दखल जिल्हा कार्यालय शिक्षण विभागाने या ठिकाणी घेतलेली आहे। सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं 10 दिवसाचं वेतन आपण कापत आहोत आणि 1 महिन्यात 15 एप्रिलपर्यंत जर गुणवत्तेमध्ये सुधारणा आढळून न आल्यास आणि सर्व प्रकारच्या त्रुटींची पूर्तता न झाल्यास त्यांचं आपण अजून कठोर पावलं उचलून साधारणपणे 1 किंवा 2 इन्क्रीमेंट कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात आपण कपात करण्याची निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत। तब्बल 1650 क्षमता असलेल्या शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थी बेपत्ता होतात। शिक्षक बेजबाबदारपणे उत्तरे देतात। या गंभीर प्रकारामुळे शिक्षण विभागाच्याही कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। केवळ नोटिसा बजावून त्यांची जबाबदारी संपेल काय? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नंदुरबार हा केवळ आदिवासी जिल्हा नाही, तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा हा जिल्हा आहे। आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिक्षणाचा असा खेळखंडोबा होत असेल तर दोष द्यावा कुणाला? शासन, प्रशासन, शिक्षक, शाळा आणि विद्यार्थी, एकूणच काय तर शैक्षणिक गुणवत्तेचा बट्ट्याबोळ। प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार, स्पेशल रिपोर्ट, झेप मराठी।